परतीचा वाजता चाललेला आहे आपला परत, कारण वरती व्हिडिओ करणं मुश्किल होत होतं, त्यामुळे आम्ही खालूनच व्हिडिओ करतोय. आणि आता जाताना सुकून, वरती जाताना खूप बेकार हालत झाली होती, पण वर गेल्यानंतर सगळी थकान दूर झाली आमची. त्याच्यानंतर आता लास्ट स्टेज आहे, एक 15-20 मिनटं लागतील खाली जायला, कारण हाईट आहे ना. ते हाईट चढताना काय वाटलं नाही, पण उतरताना आमचे पाय एकदम भरून यायला लागले, त्याच्यामुळे आस्ते आस्ते चाललो आहे आम्ही. आणि हे आता किमान 10:15 वाजलेत. 10:15च्या टायमामध्ये लोक वरती चढायला लागलेत, गरमी वाटते. त्याच्यामुळं आम्ही सकाळी आल्यामुळे आम्हाला फायदा झाला की आम्हाला जास्त गरम नाही वाटलं, पण सकाळी तेवढा फायदा आहे. आता जसा दिवस वरती जातील तशी गर्दी वाढत चालली आणि मोसम पण गरम होत चालला आहे. लोक बघितले ना किती थकलेले आहेत. एक खुला है पूरा, श्रीरामचे सैनिक हो गया है, इसे बादल जो छाए थे नीचे पूरे सूख गए अभी. मोसम पण सगळा उघडलेला आहे. बघता तुम्ही सकाळी भरपूर धुकं होतं. धुकं असल्यामुळे काय आम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं, पण आता ठीक है. हाउ आर यू? ये देखो, ये है किसी का ध्यान नहीं दे रहा, पूर्वज है जो यहाँ पर खाना खा रहा है. भरपूर लोक आहेत. आज आम्हाला येऊन कळालं की किती लोकांच्या मनामध्ये इच्छा आहे की वरती येण्याची. एवढ्या गरमीमधून पण बघा, महिला वृद्ध किती लोक चालत आहेत. लोक माकडाला भ्यायला लागलेत, कारण त्याची खासियत आहे की ते डायरेक्ट मोबाईल खिचून घेतं. बारिश हो गई थी ना, तो इस तरह पूरी खड़ी पहाड़ है. अभी देख सकते हो रेलिंग का मजा. अभी हम दोबारा आता आस्ते आस्ते चाललोय खाली आम्ही. मध्ये मध्ये जे आमचे जे सीन झाले ते सगळे मी ब्लॉगवर टाकणार आहे. तर काय गोष्टी आम्ही टाकल्या नाही त्याच्यामध्ये मधून फिरण्याच्या, कारण वरती चढतानाच आमची हवा एवढी ताट झाली होती. आणि महिला, मुलं, यंगस्टर, वृद्ध सगळेजण ते फिरत आलेत वरती. आता चढताना आणि वरती येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये वेगळीच भावना निर्माण होते, खुशी. थकान वाटते सर्वांना, पण जो आनंद होतो वरती येण्याचा तो लोक घ्यायला लागलेत. आपको देखने को मिल सकते हैं. देखो पहाड़, देखो. ही ती सकाळी दाखवलेली पहाडी चोटी, ह्याच्यावरती आम्ही चढून गेलो होतो. साफ है इसलिए अच्छा दिख रहा है. इथून घाट सेक्शन कमी आहे, पायऱ्या आहेत पण एवढ्या नाही आहेत, पण जेवढ्या वरती आम्हाला होत्या डिफिकल्ट पायऱ्या एवढ्या तर नाही आहेत, इथं खाली कमी आहेत. हा व्ह्यू तुम्हाला जाताना मी दाखवलाच होता. जाताना मारुतीचा पण मूर्ती दाखवली होती तुम्हाला. इथून आपण दर्शन घेऊन गेलोच होतो. आता जाताना काय दाखवणं एवढं हे नाही आहे, कारण आपण तो पहिला ब्लॉग बनवलेलाच होता, त्याच्यामध्ये सर्व काय आपण कवर केलेलं होतं, त्यामुळे जाताना काय एवढं खास नाही आहे. आता इथून पुढे नेक्स्ट, आता इथून आमचं संपलं, इथून खाली आता निघतोय. आता प्लॅनिंग काय केली नाही, हरिहर फोर्ट किंवा अंजनी पर्वत ह्या दोन्हीपैकी एका ठिकाणी जाणार आहे. टाईमची कमी आहे, बट बघूया किती जमेल तेवढं आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बट आता ते मोसम आणि टायमावरती डिपेंड आहे. मोसम जर ठीक राहिला तर करण्याचा प्रयत्न करतो, बाकीचं सगळं तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकतच राहतो. ओके.